बँक व्यवसाय आणि वित्तपुरवठा तृतीय वर्ष वाणिज्य पेपर 3 प्रकरण नंबर 4 प्रदायी बँक यामधील प्रदायी बँकेची कर्तव्ये आणि हक्क आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत। यामध्ये प्रथमतः प्रदायी बँकेची कर्तव्ये आपण पाहूया। धनादेशाचे रोख प्रदान करणाऱ्या बँकेला प्रदायी बँक असं म्हटलं जातं। 1981च्या चलनक्षम दस्तऐवज कायद्यात प्रदायी बँकेची जी काही कर्तव्ये दिलेली आहेत, प्रदायी बँकेची कर्तव्ये 1881च्या चलनक्षम दस्तऐवज कायद्यानुसार प्रदायी बँकेने आपली कर्तव्ये पार पाडण्यात जर त्या ठिकाणी निष्काळजीपणा केला किंवा कचुराई केली तर त्या संबंधी होणारे जे काही ग्राहकाचे नुकसान असेल त्याची संपूर्णतः जबाबदारी ही प्रदायी बँकेची असणार आहे। प्रदायी बँकेची या संदर्भात असणारी जी काही कर्तव्ये आहे त्यामधलं पहिलं कर्तव्य आहे ते रेखांकित धनादेशाबाबतचे कर्तव्य। यामध्ये चलनक्षम दस्तऐवज कायद्याच्या कलम 126 नुसार चलनक्षम दस्तऐवज कायद्याच्या कलम 126 नुसार रेखांकित धनादेशाची रक्कम प्रदायी बँकेने ग्राहकाला रोख स्वरूपात अदा करू नये। 126 कलम आहे चलनक्षम दस्तऐवज कायदा, त्यालाच आपण निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट म्हणतो। या कायद्यातील जे काय सेक्शन नंबर 126 ॲज पर दिस सेक्शन जो काही क्रॉस चेक आहे, जो काही धनादेश आहे, रेखांकित धनादेश आहे, त्या रेखांकित धनादेशाची रक्कम ग्राहकाला रोख स्वरूपात तिथं देऊ नये, अदा करू नये। तर ती काय केली पाहिजे, ती रक्कम त्याच्या खात्यावर प्रथम जमा करावी, नंतरच ग्राहकाला धनादेशाच्या अथवा विड्रॉल स्लिपच्या साहाय्याने ती त्यास काढण्यास सांगावी। तर मित्रांनो, अशा प्रकारे धनादेश जर रेखांकित असेल तर रेखांकित धनादेशाबाबत काय प्रदायी बँकेचं कर्तव्य काय की जी रेखांकित केलेल्या धनादेशावर जी रक्कम असेल, 2000 असेल, 3000 असेल, ती त्याला संबंधित धनादेशाच्या काय व्यक्तीला, ग्राहकाला किंवा ज्याचं धनादेशावर नाव आहे त्याला रोख स्वरूपात न देता ती त्याच्या खात्यावर जमा करणे आवश्यक आहे। ठीक आहे। आणि दुसरी जी दक्षता कर्तव्य आहे विशेष रेखांकनाबाबतचे कर्तव्य। विशेष बाबतचे कर्तव्य धनादेशावर जर विशिष्ट रेखांकन असेल आणि धनादेशावर सरळ 2 तिरप्या रेषांमध्ये विशिष्ट बँकेचे नाव असेल तर
ज्या बँकेच्या नावाने धनादेश रेखांकन केला असेल त्या बँकेत धनादेश वसुलीसाठी जमा करण्यास सांगावे, अशी चलनक्षम दस्तऐवज कायद्याच्या कलम 127 मध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. काय कलम 127 मध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. करण्यात आलेली. विशेष रेखांकनासंदर्भात जो काय धनादेश आहे त्या धनादेशावर जर विशेष रेखांकन असेल आणि धनादेशावर 2 रेषांमध्ये विशिष्ट बँकेचे नाव असेल तर ज्या बँकेच्या नावाने रेखांकन केलेला तो धनादेश आहे त्या बँकेत धनादेश वसुलीसाठी जमा करण्यास सांगावे, अशी चलनक्षम दस्तऐवज कायद्याच्या कलम 127 मध्ये काय आहे तरतूद देण्यात आलेली आहे. मला वाटते तुम्हाला हे व्यवस्थित समजत असेल. समजत नसेल तर मला नंतर तुम्ही विचारा. नुकसान भरपाई बाबतचे कर्तव्य. काय कर्तव्य नुकसान भरपाई संदर्भात? रेखांकित धनादेशाचे प्रदायी बँकेने काउंटरवर रोख प्रदान केल्यामुळे ग्राहकाचे नुकसान झाल्यास म्हणजे खऱ्या ग्राहकाला पैसे न मिळाल्यास खऱ्या ग्राहकाच्या नुकसानाची भरपाई करून देण्याचे कर्तव्य कलम 129 अन्वये प्रदायी बँकेला पार पाडावे लागते. म्हणजेच काय मित्रांनो की त्या ठिकाणी संबंधित आता रेखांकित धनादेश आहे. रेखांकित धनादेशाचे पैसे तर ते काय करायचे असतात त्याच्या संबंधित ग्राहकाच्या खात्यावर जमा करायचे असतात. आता अशा धनादेशाचे पैसे काउंटरवर रोख प्रदान केले असतील आणि जो कोण घेणारा व्यक्ती आहे तो खरा नसेल, खोटा असेल, बरोबर आहे ना. जे खऱ्या संबंधित ग्राहकाला त्या ठिकाणी पैसे मिळाले नसतील तर अशा संदर्भात काय ग्राहकाची जी काय नुकसान भरपाई आहे तर ते बँकेला ती नुकसान भरपाई भरून द्यावी लागते. या संदर्भात आहे कलम 129 अन्वये रेखांकित धनादेशाबाबत काय काउंटरवर पैसे दिले गेले तर पैसे काउंटरवर रोख रक्कम दिली आणि तो पैसे घेणारा संबंधित व्यक्ती धनादेशाचा खरा खुरा काय नसेल, खरा खुरा ग्राहक नसेल, बरोबर आहे ना. तो अन्य कोणतरी असेल, हस्तक असेल वगैरे वगैरे, आणि अशी रक्कम संबंधित खऱ्या मालकाला खऱ्या ग्राहकाला मिळाली नसेल तर या संदर्भात ग्राहकाची नुकसानाची जी काय भरपाई आहे करून देण्याचे जे काय कर्तव्य आहे ते कलम 129 अन्वये ठरते. ठीक आहे. पुढचं जो आहे चौथं कर्तव्य धनादेशाचा आदर करण्याचे कर्तव्य. काय धनादेशाचा आदर करण्याचे कर्तव्य.
आदर करण्याचे कर्तव्य. ग्राहकाच्या धनादेशाचा आदर करण्याचे किंवा धनादेश स्वीकारण्याचे प्रदायी बँकेचे कर्तव्य सापेक्ष कर्तव्य आहे. कसं आहे? सापेक्ष कर्तव्य आहे. ठीक आहे, सापेक्ष कर्तव्य आहे. ग्राहकाच्या खात्यात त्या ठिकाणी पुरेशी शिल्लक रक्कम आहे तर ग्राहकाच्या धनादेशाचे प्रदान करणे हे बँकेचे कर्तव्य ठरते. परंतु ग्राहकाच्या खात्यात पुरेशी रक्कम शिल्लक नसेल आणि प्रदायी बँकेने त्या धनादेशाचा जर अनादर केला असेल तर ते बँकेचे काय करते? कर्तव्य ठरते. समजतंय ना? म्हणजे तुम्ही जर तुमच्या बँकेकडे धनादेश दिला आणि तुमच्या खात्यामध्ये रक्कम शिल्लक असताना जर त्या संबंधित धनादेशाचा जर अनादर केला तर ती बँकेची काय असते? चुकी असते. या संदर्भात काय होणारे नुकसान हे त्या संबंधित बँकेने द्यावायचे असते. ठीक आहे. पुढे आहे नंबर 5, अनादराची सूचना देण्याचे कर्तव्य. अनादराची सूचना देण्याचे कर्तव्य. जेव्हा एखादा धनादेश बँकेकडे वसुलीसाठी आलेला असतो तेव्हा खात्यामध्ये पुरेशी रक्कम शिल्लक नसताना, बरोबर आहे ना, खात्यामध्ये पुरेशी रक्कम शिल्लक नसताना प्रदाय बँकेला अशा धनादेशाचा अनादर करावा लागतो. तर प्रदाय बँकेने अशा धनादेशासोबत अनादराच्या कारणाचा छापीला नमुना जोडून व नमुन्यात योग्य कारणा पुढे खून करून धनादेश व अनादराची सूचना वसुली बँकेला पाठवली पाहिजे. समजते ना? जे प्रदायी बँकेच्या संदर्भात आपण कर्तव्य अभ्यासित असताना त्या ठिकाणी जर त्या संबंधित धनादेशाचा जर अनादर झाला असेल तर अनादराची सूचना ही प्रदायी बँक काय करते? कशामुळं अनादर झालेला आहे, कोणतं कारण आहे या संदर्भात विशिष्ट कारण नमूद करून अशी सूचना वसुली बँकेला पाठवली पाहिजे. त्यानंतर पुढचा जो आहे 6, कालानुक्रमे प्रदान. कालानुक्रमे ठीक आहे. बँकेमध्ये तुमचं खातं आहे आणि तुम्ही खात्यावर अनेक धनादेश दिलेले आहेत. म्हणजे प्रदायी बँकेकडे असे धनादेश आलेले आहेत आणि प्रदानासाठी ते आलेले आहेत. ठीक आहे. एखाद्या खात्यावरील एकापेक्षा अनेक धनादेश प्रदायी बँकेकडे आले. ठीक आहे ना? आले म्हणजे सपोज तुमचं खातं आहे बँकेमध्ये आणि तुम्ही तुमच्या खात्यावर अनेक धनादेश दिले, कालचा दिला, आजचा दिला, विशिष्ट कालावधीनुसार तुम्ही असे का दिले? धनादेश बँकेला दिले. तर मित्रांनो त्या ठिकाणी
प्रदायी बँकेला ज्या क्रमाने धनादेश मिळाले आहेत त्याच क्रमाने तिने त्याचे प्रदान केले पाहिजे. त्यातील काही धनादेश प्रदान झाले तर किमान आवश्यक शिल्लक खात्यात राहत नसल्याचे उर्वरित धनादेश संबंधित वसुली बँकेला परत पाठवले पाहिजे. अशा प्रकारे किमान आवश्यक शिल्लक खात्यात शिल्लक राहीपर्यंत शक्य तेवढ्या धनादेशाचे प्रदान प्रदायी बँकेचे प्रदान करणे, म्हणजे जेवढी रक्कम खात्यामध्ये शिल्लक आहे तेवढ्या रकमेपर्यंत जे काही ग्राहकाने दिलेले धनादेश आहेत त्या धनादेशांचं प्रदान करणं हे प्रदायी बँकेचे कर्तव्य आहे. साधारणपणे मोठ्या रकमेचा धनादेश अगोदर प्रदान केला जावा, परंतु याला कर वसुलीबाबतचे धनादेश अपवाद आहेत. काय कर वसुलीचे धनादेश लहान रकमेचे असले तरी त्याचे अगोदर प्रदान त्या ठिकाणी करावे लागते. ठीक आहे, ऐकू येते सर्वांना? हॅलो हॅलो. हा सर. हो सर, येतंय ऐकू. आता यानंतर पुढे आहे तो कामकाजाच्या दिवशी प्रदानाचे कर्तव्य. काय कामकाजाच्या दिवशी प्रदानाचे कर्तव्य. बँकांना सुट्टी असते. तुम्ही बघता आज म्हणजे एक विशिष्ट दिवशी बँकांना संडेला सुट्टी असते किंवा एखादी नॅशनल हॉलिडेज असतात तेव्हा काय असतात, बँकांना सुट्टी असते. बँकांनी हे ज्या काही सुट्टीच्या कालावधीमध्ये धनादेशाचे प्रदान करू नये. प्रदायी बँकेने कामकाजाच्या वेळेतच प्रदायी बँकेने ग्राहकाच्या धनादेशाचे प्रदान कामकाजाच्या दिवशी करणे हे बँकेचे काय असते, कर्तव्य ठरते. म्हणजेच काय, सुट्टीच्या दिवशी धनादेशाचे प्रदान त्या ठिकाणी बँकेने करू नये, कारण सुट्टीच्या दिवशी धनादेशाची रक्कम ग्राहकाच्या खात्यावर नावे त्या ठिकाणी टाकता येत नाही. जर असं केलं तर त्या संबंधित बँकेचीच काय कर्मचाऱ्याची त्या ठिकाणी चुकी असेल. नेक्स्ट, कामकाजाच्या वेळेत प्रदानाचे कर्तव्य. कामकाजाच्या वेळेत प्रदानाचे कर्तव्य. बँकांना विशिष्ट वेळ दिलेली असते. ते विशिष्ट वेळेमध्ये उदाहरणार्थ आपले नसरापूर आहे, आपण नसरापूरमध्ये आपली बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र, सकाळी 10 वाजता ओपन होते आणि सर्वसाधारणपणे 1:30 वाजता बंद असते. 1:30 नंतर 1 तास सुट्टीनंतर पुढे काय कालावधी चालू असते. म्हणजे प्रत्येक बँकेला विशिष्ट कामाचा वेळ असतो. त्या विशिष्ट कामाच्या वेळेमध्ये त्या ठिकाणी काय असते, म्हणजे बँक ओपनिंग टाईम अँड बँक क्लोजिंग टाईम तिथे लिहिलेलं असतं. मग त्यामध्ये जेवणाची वेळ वगैरे अलग लक्षात. त्या विशिष्ट कालावधीमध्ये काय त्या ठिकाणी धनादेशाचे प्रदान करणे आवश्यक ठरते. म्हणजे प्रदायी बँकेने कामकाजाच्या वेळेतच धनादेश प्रदान केले पाहिजे. कामकाजाची वेळ संपल्यानंतर धनादेशाचे प्रदान करणे जोखमीचे आणि बेकायदेशीर ठरते. बरोबर आहे ना? पुढचा जो आहे तो प्रदान न करण्याचे कर्तव्य. प्रदान न करण्याचे कर्तव्य. धनादेश एखाद्या व्यक्तीला दिल्यानंतर धनादेश एखाद्या व्यक्तीला दिल्यानंतर सदर धनादेशाचे प्रदान करू नये असे बँकेला लेखी कळवले. तसेच ग्राहकाच्या खात्यावर न्यायालयाने कर्जमुक्तीचा आदेश बजावला व तो बँकेला प्राप्त झाला. आता इथं एक मी तुम्हाला उदाहरण देतो. तुम्हाला मी 20,000 रुपयेचा धनादेश दिला प्रोसेस सुरू झाली, प्रक्रिया सुरू झाली, बरोबर आहे ना? आणि तो धनादेश तुम्ही बँकेमध्ये घेऊन गेला, बरोबर आहे.
बँकेकडे तो धनादेश काय केला, जमा केला. बँकेमध्ये गेल्यानंतर आपण धनादेश जमा करण्याची किंवा धनादेश भरण्याची स्लिप घेतो, त्या स्लिपवर लिहून तो आपण काय केला, बँकेचा जो ड्रॉप बॉक्स असतो त्या ड्रॉप बॉक्समध्ये आपण तो धनादेश तिथं टाकला. बरोबर आहे ना. तर अशा प्रकारे तिथं एक समस्या निर्माण होत राहते की मी सांगितलं की बाबा संबंधित काय किंवा इतरांनी कोणी सांगितलं की संबंधित धनादेशाचे काय पैसे देऊ नयेत, पैसे अदा करू नयेत असा लेखी काय लेखी अर्ज असेल किंवा लेखी कळवले तर, आणि त्याचप्रमाणे न्यायालयाने जर ग्राहकाच्या खात्यावर काय कर्जमुक्तीचा आदेश, त्याला इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं, गार्निशी ऑर्डर असं म्हटलं जातं, कर्जमुक्तीचा आदेश बजावला व तो बँकेला प्राप्त झाला तर त्यानंतर प्रदाय बँकेने त्या ग्राहकाच्या खात्यावरील धनादेशाचे प्रदान त्या ठिकाणी करू नये. आलं का लक्षात. सदर ग्राहकाच्या मानसिक असंतुलनाविषयी लेखी माहिती बँकेला मिळाली तरी बँकेने असा धनादेशाचे प्रदान करणे त्या ठिकाणी थांबवावे. बरोबर आहे ना. म्हणजे म्हणजे मी तुम्हाला धनादेश दिला, मला माहीत नाही की तुम्हाला तुमच्याबद्दल काही गार्निशी ऑर्डर आलेली असेल किंवा माझ्या खात्यासंदर्भात, बरोबर आहे, खात्यासंदर्भात, किंवा मी तुम्हाला धनादेश देतोय, तुमचं मानसिक संतुलन कसं आहे ते सुद्धा लक्षात घेतलं जातं, किंवा माझं हे धनादेश लिहिणाऱ्या व्यक्तीचं मानसिक संतुलन लक्षात घेतलं जातं. बरोबर आहे ना. धनादेश जो येणार आहे त्या व्यक्तीच्या संदर्भात न्यायालयाचा जो काही कर्जमुक्तीचा आदेश लक्षात घेतला जातो. बरोबर आहे ना. त्याचबरोबर मी तुम्हाला धनादेश दिलेला आणि बँकेला मी तेवढ्या कालावधीमध्ये लगेच कळू शकतो की हा धनादेश माझा रद्द करावा, लेखी अर्ज त्या ठिकाणी देऊ शकतो. तर अशा प्रकारे मित्रांनो हा काय आहे तर ही काही कर्तव्ये आहेत. तुम्हाला स्क्रीन दिसते का इथं. हॅलो, स्क्रीन दिसते का. हो सर दिसते. प्रदान करण्याचे कर्तव्य झाले. त्यानंतर मित्रांनो पुढचा जो आहे योग्य कारण देण्याचे कर्तव्य. पहा पुढचं काय आहे, योग्य कारण देण्याचे कर्तव्य. प्रदायी बँकेने धनादेशाचा अनादर केला असेल. प्रदायी बँकेचे धनादेशाचा अनादर केला म्हणजे अनादर कधी होतो की तुमच्या खात्यामध्ये पैसे शिल्लक नसताना. पैसे शिल्लक असतील तर ठीक आहे, बरोबर आहे, धनादेशाचे पैसे, धनादेशाच्या एवढे पैसे काय रक्कम खात्यामध्ये शिल्लक असताना जर धनादेशाचे पैसे दिले नाही तर त्या धनादेशाचा अनादर होतो. बरोबर आहे ना. आणि मग प्रदाय बँकेने धनादेशाचा अनादर केला असेल तर बँकेने अनादराचे योग्य कारण त्या ठिकाणी दिले पाहिजे. म्हणजे मी तुम्हाला धनादेश दिलेला आहे, बरोबर आहे ना. धनादेशाचं बँकेचं कर्तव्य काय की संबंधित बँक, म्हणजे माझी बँक कोणती आहे, बँक ऑफ महाराष्ट्र आहे, माझं बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये खाते आहे. तर संबंधित बँकेनं मी जो काय धनादेश दिलेला आहे त्या धनादेशाचे पैसे तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये जमा करणं गरजेचं नाही. जर तसं केलं नाही तर मी दिलेल्या धनादेशाचा अनादर झाला असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. मग या संदर्भात बँकेनं योग्य कारण देणं गरजेचं आहे. प्रदाय बँकेने अयोग्य कारण दिल्याने ग्राहकाची अप्रतिष्ठा झाली तर त्याला प्रदाय बँक जबाबदार समजली जाते. पुढचं जे कारण आहे खात्याची स्थिती उघड न करण्याचे कर्तव्य. पुढचं कर्तव्य काय आहे, खात्याची उघड न करण्याचे कर्तव्य. बँकेने
बँकेकडे जेवढे ग्राहक आहेत बरोबर आहे त्या ग्राहकांची जी खात्याची स्थिती आहे, खात्यामध्ये किती रक्कम आहे, किती कर्ज घेतलेलं आहे, किती ठेव आहे, ही जी काय स्थिती आहे खात्याची स्थिती इतरांकडे उघड करू नये. ग्राहकांच्या खात्यातील व्यवहाराची इतर ग्राहकांना लेखी आगर तोंडी माहिती देऊ नये. मी जर बँकेमध्ये गेलो, तुमचं सुद्धा बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये खाते किंवा इतर बँकेमध्ये, आणि मी तुमचं नाव अकाउंट नंबर त्यांना सांगितलं, मी म्हटलं की मला या संबंधित ग्राहकाच्या खात्याची मला माहिती द्या, बँक देईल का? देणार नाही. अशा प्रकारे प्रदाय बँकेने योग्य त्या व्यक्तीला किंवा यथाविधी काय प्रदान करणे हे तिचे कर्तव्य ठरते. प्रदाय बँकेने प्रदानाचे आपले कर्तव्य त्या ठिकाणी मित्रांनो चोखपणे बजावले तर प्रदाय बँकेला कायदेशीर संरक्षण त्या ठिकाणी मिळते. जर काय चोखपणे त्या बँकेने आपले कर्तव्य बजावले नसेल तर त्या ठिकाणी काय बँकेला कायदेशीर संरक्षण मिळत नाही. तसेच ग्राहकाची गैरसोय आणि नुकसान होत नसल्याने ग्राहकाला नुकसान भरपाई देण्याची वेळ सुद्धा येत नाही. तर मित्रांनो ही अशी प्रदायी बँकेची कर्तव्ये आहेत. शक्यतो मित्रांनो तुम्ही जर बँकांमध्ये व्यवहार करीत असाल तर तुम्हाला हे समजण्यास सोपं जाईल. तर आपण या ठिकाणी थांबूयात. पुढील भागाला आपण प्रदायी बँकेचे हक्क कोणते आहेत ते त्या ठिकाणी अभ्यासूया. ओके.